पंचीकरण पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर 217 वर श्लोक आहे. सुरुवातीलाच त्याचं उच्चारण करूया. नष्टे पूर्व विकल्पे तो यावदन्यस्य नोदयः निर्विकल्पक चैतन्यं स्पष्टं तावद्विभासते. नष्टे पूर्वविकल्पे तु यावदन्यस्य नोदयः निर्विकल्पकचैतन्यं स्पष्टं तावद्विभासते. नष्टे पूर्व विकल्पे तु यावत् अन्यस्य न उदयः निर्विकल्पक चैतन्यं स्पष्टं तावत् विभासते. अन्वय. पूर्व विकल्पे तु नष्टे यावत् अन्यस्य उदयः न नीचे तावत् निर्विकल्पक चैतन्यं स्पष्टं विभासते. ठीक आहे. अर्थ पहा. विषय हा चालू आहे की निर्विकल्पक समाधी कोणती स्थिती आहे. तर सांगितलं होतं की एक वृत्ती समाप्त झाली आहे, नष्ट झाली आहे, आणि दुसरी वृत्ती अजून उत्पन्न झालेली नाही. तर त्या दोन्ही वृत्तीच्या मधला जो काळ, ती स्थिती म्हणजे निर्विकल्प स्थिती आहे. आणि त्या निर्विकल्प स्थितीमध्ये चैतन्य सुखाचा अनुभव घेता येतो. आणि त्याच स्थितीचा अभ्यास करायचा आहे, वृत्तीरहित स्थितीचा अभ्यास करायचा आहे. तर तोच निर्विकल्प समाधीचा अभ्यास होईल. ठीक आहे. अशा स्वरूपाची जी निर्विकल्पक समाधी असते तिचं वर्णन आद्य जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी देखील लघुवाक्यवृत्ती ग्रंथामध्ये निरूपण केलेलं आहे. आणि त्याच ग्रंथातला हा श्लोक आहे. नष्टे पूर्वविकल्पे तु इत्यादी. तर काय म्हणतात. तर पूर्वविकल्पे तु नष्टे. पूर्वविकल्प म्हणजे काय. अगोदरची वृत्तीरूप विकल्प. अंतःकरणात कोणती तरी वृत्ती विचार चालूच असतो. तर पहिली वृत्ती जी स्थिती अगोदर आहे त्या अगोदर असणाऱ्या वृत्तीरूप विकल्पाचा काय झाला आहे. नाश. पूर्वविकल्पे तु नष्टे. नष्ट झाल्यानंतर दुसरा विचार येतो. तर अजून दुसरा विचार आलेला नाही, दुसरी वृत्ती उत्पन्न झालेली नाही. यावत जोपर्यंत अन्यस्य विकल्पस्य उदयः न, अन्य विकल्पाचा म्हणजे वृत्तीरूप विकल्पाचा उदय झालेला नाही. मग ही झाली दोन्ही वृत्तीच्या मधली स्थिती. अन्यस्य उदयः न. मग तावत तोपर्यंत या मधल्या स्थितीमध्ये निर्विकल्पक चैतन्य, विकल्परहित चैतन्य, शुद्ध चैतन्य स्पष्टम विभासते, स्पष्ट रूप से विभासते, भासित होतं. विभासतेचा अर्थ आहे अनुभूयते, अनुभवल्या जातं. ही निर्विकल्पक स्थिती आहे असं सांगितलं. ठीक आहे. तर आता याचा अर्थ दिलाय खाली, बघूया. विभासतेचा अर्थ अनुभूयते. अर्थ पहा. मनात अगोदरचे जे अनेक प्रकारचे विकल्प असतात, मनामध्ये अनेक विकल्प हर समय चालू असतात. तर अगोदरचे जे अनेक प्रकारचे विकल्प असतात म्हणजे कसे. वृत्ती म्हणजे देह मी आहे, मी, माझं, असं वृत्तीरूप जे विकल्प असतात ते सर्व निवृत्त होऊन जोपर्यंत दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे विकल्प त्यात उत्पन्न झाले नाहीत. पहिले विकल्प नष्ट झाला आहे, वृत्तीरूप विकल्प,
आणि दुसरा कोणताही विकल्प, विकल्प म्हणजे वृत्तीरूप विकल्प, दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे विकल्प, वृत्तीरूप विकल्प किंवा विचार, समजा विचाररूप विकल्प त्यात म्हणजे मनामध्ये, अंतःकरणामध्ये उत्पन्न झाले नाहीत, म्हणजे दोन्ही विकल्पाच्या मधली स्थिती, तोपर्यंत निर्विकार आहे की नाही. निर्विकार म्हणजे काय, कंसात दिलंय विकल्प रहित. तिथं कल्पना रहित असा शब्द आहे ना, तिथं काय करायचं, विकल्प रहित, ना शब्द खोडून टाकायचा, तर तयार होत आणि वि लिहायचा अगोदर, विकल्प रहित आहे की नाही. विकार रहित, विकल्प रहित असं एक स्वयंप्रकाश चैतन्य स्पष्ट, स्पष्ट म्हणजे कोणताही संदेह न राहता भासते, अनुभवाला येतं आहे की नाही. मी म्हणजे स्वयंप्रकाश जे चैतन्य आहे त्याचा अनुभव होतो. उदाहरण कल्पना करा, समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याचे डोळे बंद करायचे, बांधून टाकायचे, कानात कापूस ठोकायचा आहे की नाही. घ्राणेंद्रियाने सुद्धा गंध घ्यायचा नाही आहे, सारे इंद्रियाची वृत्ती समजा थांबलेली आहे, रसनेंद्रियाने रस घ्यायचा नाही आहे, काय झालं. अशा कालात जी त्याची स्थिती केवळ सत्रूपाने चैतन्य, स्वयंप्रकाश रूपाने चैतन्य, तो जो अनुभव आहे तोच निर्विकल्पक चैतन्याचा अनुभव आहे. सारे इंद्रियाची प्रवृत्ती जिथं थांबलेली आहे, ठीक आहे ना. सुषुप्ती अवस्थेत कोणतीही इंद्रिय नाहीत, इंद्रियांची प्रवृत्ती नाही, केवळ सत्तारूपाने चैतन्य आहे, ती स्थिती निर्विकल्प स्थिती. ठीक, चला. तर त्यात उत्पन्न झाले नाही तोपर्यंत निर्विकार एक स्वयंप्रकाश चैतन्य स्पष्ट, कोणताही संदेह न राहता भासते. म्हणजे ज्यावेळी मनात कोणतीही विकल्प वृत्ती स्फुरत नाही, कोणतीच वृत्ती आता विकल्प रूपाने स्फुरण पावलेली नाही आहे की नाही, त्यावेळी सर्व विकल्पांच्या अभावास प्रकाश करणारा, सर्व विकल्प कोणताच नाही, विकल्प म्हणजे विकल्प वृत्ती कोणतीच नाही आहे, साऱ्या विकल्पांचा काय आहे, अभाव, आणि त्या अभावांना देखील प्रकाशित करणारा कोण आहे, साक्षी चैतन्य. त्यावेळी सर्व विकल्पांच्या अभावास प्रकाशन करणाऱ्या चैतन्य रूप निर्विकल्प आत्म्याचा स्पष्ट अनुभव होतो है की नाही, सत्तारूपाने अनुभव होतो. व त्यावेळी वृत्ती केवळ सुखमय, वृत्ती नसतेच, वृत्ती नष्ट झाली असं नाही, ती वृत्ती सुद्धा सुखरूप झालेली आहे, आत्मारूप झालेली आहे, अन्य कोणत्याही विषयाकार झालेली नाही आहे, कोणताच बाह्य विषय त्या वृत्तीमध्ये नाही आहे, कोणत्याच विषयाला ती विषय करत नाही वृत्ती, अशी ती स्थिती आहे. व त्यावेळी वृत्ती केवळ सुखमय निर्विकल्प होते, आणि त्या निर्विकल्प होते. वृत्ती निर्विकल्प होणं म्हणजे वृत्तीमध्ये कोणताही बाह्य विषय नसणं, हेच वृत्तीचं काय आहे, निर्विकल्प होणं. तर वृत्ती सुद्धा त्यावेळेस स्थिर असते, सुखरूप आत्म्याशी संलग्न असते, तिच्यामध्ये बाह्य कोणताही विषय नसतो, अशी स्थिती. त्यावेळी वृत्ती केवळ सुखमय निर्विकल्प होते, आणि त्यावेळी कोणत्याही प्रकारचा विक्षेप प्रतीत होत नाही. अशा त्या स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा काय नसतो, विक्षेप नसतो, विक्षेप प्रतीत होत नाही. याकरिता अशी निर्विकल्प वृत्ती होण्यासाठी अभ्यास करणे योग्य व आवश्यक आहे. म्हणून अशा निर्विकल्प वृत्तीचा, निर्विकल्प स्थितीचा काय करता आला पाहिजे, अभ्यास करता आला पाहिजे. कधी कधी व्यवहारामध्ये अचानक काही खूप मोठा विक्षेप किंवा दुःख समोर येतं, त्यावेळी सुद्धा एका क्षणात आपल्याला अंतर्मुख होता आलं पाहिजे, स्थिर होता आलं पाहिजे, आहे की नाही. आणि जो अभ्यास करतो निर्विकल्प स्थितीचा, स्वस्थितीचा, तोच तसं करू शकतो. ठीक आहे, चला. याकरिता अशी निर्विकल्प वृत्ती होण्यासाठी अभ्यास करणे योग्य व आवश्यक आहे. ठीक आहे, पुढे. यावरून असे दिसून येते की काय बरं, जितके म्हणून विकल्प असतात तितके सर्व अंतःकरणात राहिलेले असतात. जेवढे म्हणून विकल्प आहे ते सर्व कुठं असतात, अंतःकरणाच्याच ठिकाणी असतात. साऱ्या वृत्ती विक्षेप दुःख हे सर्व अंतःकरणाचेच आहे, अंतःकरणाचेच धर्म आहे, आत्म्याचे नाही.
जितके म्हणून विकल्प असतात तितके सर्व अंतःकरणात राहिलेले असतात, म्हणजे अंतःकरणाच्या ठिकाणी असतात. व आत्मा असतो तो स्वभावताच निर्विकल्प असतो. सदैव आत्मा कसा आहे? निर्विकल्प आहे. सर्व कालात असंगच आहे, निर्विकल्पच आहे, विकल्परहितच आहे. कोण? आत्मा. पण विकल्पवाली जी वृत्ती किंवा अंतःकरण तिच्याशी तादात्म्य केल्यामुळे आपल्याला असं वाटतं की यावेळेस मी निर्विकल्प नाही आहे, असंग नाही आहे की नाही. परंतु वस्तुतः विचार केला तर वृत्तीमध्ये, अंतःकरणामध्ये कितीही मोठमोठे विकल्प किंवा विक्षेप आले तरी सुद्धा आत्मा त्या सर्व विकल्पाहून आणि विक्षेपाहून कसा आहे? असंगच असतो, निर्विकल्पच असतो, असं आहे. आणि तेच आपलं स्वरूप आहे. म्हणून मी जो आहे आत्मा, साक्षीभूत चैतन्य, तो निर्विकल्पच आहे, सदैव असंग आहे, अखंड एकरस आहे, सच्चिदानंद घन आहे. अशा आपल्या स्वस्वरूपाचा अभ्यास, चिंतन वारंवार सतत केलं पाहिजे. ठीक आहे. चला, तितके सर्व अंतःकरण राहिल्यास व आत्मा असतो तो स्वभावताच निर्विकल्प असतो. निर्विकल्प असून अंतःकरणातल्या विकल्पांच्या योगाने सविकल्प होत नाही. कोण? आत्मा. सविकल्प झाल्यासारखा वाटतो भ्रमाने, तादात्म्य केल्यामुळे, पण कधीच तो सविकल्प होत नाही. कोण? आत्मा. कोण? मी. ठीक आहे. अंतःकरणातल्या विकल्पांच्या योगाने सविकल्प होत नाही. परंतु अशा निर्विकल्प आत्म्याचा बोध म्हणजे ज्ञान, सद्गुरूच्या उपदेशाने, ठीक, वेदांत शास्त्राच्या श्रवणाधिकाने व निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाने त्याला झालेला नसतो. त्याला शब्द आहे तिथं, त्याला तिथं खोडून तिथं लिहा ज्याला. ज्याला. ठीक आहे. आता पुन्हा वाक्य वाचतो पहिल्यापासून, परंतु पासून, वरची 2 वर. परंतु अशा निर्विकल्प आत्म्याचा बोध सद्गुरूच्या उपदेशाने व्हायला पाहिजे, पण ज्याला असा बोध झालेला नाही, बरोबर, किंवा वेदांत शास्त्र करून तरी, वेदांत शास्त्राचं श्रवण करून तरी असा बोध व्हायला पाहिजे, पण ज्याला झाला नाही. वेदांत शास्त्राच्या श्रवणाधिकाने व किंवा निर्विकल्प समाधीचा ज्याने अभ्यास केलाय त्याला सुद्धा असा बोध व्हायला पाहिजे, पण होऊ शकला नाही. व निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाने ज्याला झालेला नसतो, कोण? बोध. ठीक, त्याला सापडलं पुढं, त्याला आपला आत्मा विकल्पवान आहे असा भ्रम झालेला असतो. त्यालाच असं वाटतं काय, की आपला आत्मा किंवा आपलं स्वरूप किंवा मी सदैव विकल्पाने युक्त आहे, विक्षेपाने युक्त आहे, दुःखी आहे, असं त्याला सतत वाटत असतं. कुणाला? की ज्याला वेदांताचं श्रवण करून किंवा गुरुपदेशाने किंवा निर्विकल्प समाधीचा अभ्यास करून स्वतःच्या असंगतीविषयी बोध झालेला नाही. तोच सदैव दुःखी असतो, विकल्पाने युक्त स्वतःला समजत असतो. ठीक आहे. पुढे पहा. या आपल्या भ्रमास निवृत्त करण्यासाठी, हा भ्रम एक प्रकारचा स्वतःला विकल्प मानणं, विक्षेप आणि युक्त मानणं, दुःखी मानणं, जन्ममरणवान मानणं, हा सारा काय आहे? भ्रम आहे. आणि त्या भ्रमाची तर निवृत्ती झाली पाहिजे, कारण भ्रमच दुःखाला कारण आहे. या आपल्या भ्रमास निवृत्त करण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जाऊन, सर्वात पहिली पायरी काय? ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, गुरुला शरण गेलं पाहिजे. पण ज्या गुरुला शरण जायचं आहे ते गुरु सुद्धा कसे असावेत? ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ गुरुला सद्गुरूला शरण जाऊन, बरं, त्यांना शरण जाऊन मग काय करायचं? की तिथं जाऊन फक्त भाकरी खाऊन झोपायचं का? नाही. मग वेदांत शास्त्राच्या श्रवण, मनन, निधिध्यासनाने त्यांच्याकडे जाऊन वेदांत शास्त्राचं श्रवण करायचं, श्रवण झाल्यानंतर मनन करायचं, आणि मनन करून त्यानुसार निधिध्यासन करायचं. ठीक आहे. वेदांत शास्त्राच्या श्रवण, मनन, निधिध्यासनाने काय? हू आत्मा निर्विकल्प छू. आया था ना पीछे, कशामध्ये? द्वयामध्ये. तर हू आत्मा म्हणजे मी आत्मा आहे, निर्विकल्प छू म्हणजे आहे. छू ही गुजराती भाषा. ठीक आहे. म्हणजे आपण, सापडलं का? आपण शब्द आहे ना, आपण आत्मा. तर आपण शब्दाला कट करा आणि तिथं टाका मी. म्हणजे मी आत्मा निर्विकल्प आहे, अहो नाही, आहे. म्हणजे मी आत्मा निर्विकल्प आहे असा
दृढ अनुभव करून घेण्यासाठी, सापडलं ना, मी आत्मा निर्विकल्प आहे असा दृढ अनुभव करून घेण्यासाठी त्याने समाधीचा अभ्यास करणे योग्य व आवश्यक आहे. ज्याला बोध झालेला नाही त्याने तो बोध प्राप्त करून घेण्याकरिता, निर्विकल्प स्थितीला प्राप्त करून घेण्यासाठी, स्वतः मी असंग स्वरूप आहे असा निश्चय करण्यासाठी समाधीचा अभ्यास करणं योग्य आणि आवश्यक आहे. झालं. पुढे आता पुढे उत्तम अधिकाऱ्यास आत्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी, आहे की नाही, श्रवण मननादी जी मुख्य साधने याज्ञवल्क्य मुनींनी मैत्री नावाच्या आपल्या बायकोला उपदेश करून सांगितली आहेत. बरोबर. त्या साधना संबंधाने गुरु सांगतात. ठीक आहे. काय काय पहा की आता पुढे उत्तम अधिकारी आहे आणि त्या उत्तम अधिकारी पुरुषाला सुद्धा आपल्या स्वस्वरूपाचा आत्मतत्वाचा साक्षात्कार व्हावा याकरिता त्याने काय करावं, श्रवण मनन ध्यासनादी केली पाहिजे, ती साधनं केली पाहिजे, आहे की नाही. आणि आत्मतत्वाचं ज्ञान होण्याकरिता, साक्षात्कार होण्याकरिता या साधनांचा उपदेश याज्ञवल्क्य मुनींनी सुद्धा केलेला आहे. ठीक आहे. तेच दिलं इथं. श्रवण मननादी जी मुख्य साधने याज्ञवल्क्य मुनींनी मैत्री नावाच्या, याज्ञवल्क्य मुनी ऋषी होऊन गेले, त्यांची एक पत्नी आहे, तिचं नाव आहे मैत्री. ठीक आहे ना. मैत्री नावाच्या आपल्या बायकोला उपदेश करून सांगितली आहेत. काय? श्रवण मननादी साधना. पूर्वीच्या काळात ऋषी लोक, आहे की नाही, गृहस्थी जरी असले तरी ते आपल्या बायकोला काय करायचे, उपदेश करायचे. बायकोला, मुलांना आपल्या घरून उपदेश चालू केला पाहिजे. आजकाल उलट झालं आहे म्हणून कोणी ऐकत नाही, आहे की नाही. आपल्या बायका त्यांना उपदेश आणि ज्ञान बोध होण्याची तर फार लांबची गोष्ट आहे की ना. घरी सारा अंधारच असतो आणि जगाला उपदेश करायला माणसं फिरतात. त्याच्यामुळे जगात लोक देखील कोणी ऐकत नाही आहे. ठीक आहे की नाही. चला, म्हणून ज्याला गृहस्थी जरी व्हायचं असलं तरी हे सारे शास्त्र शिकणं आवश्यक आहे. बरेच लोक असं समजतात की आपल्याला आश्रमात जायचं, शिकायचं म्हणजे मग संन्यास मार्गात चाललो काय करून आपण घाबरून पळून जातो. असं काही नाही आहे. अगोदर अध्ययन ब्रह्मसूत्रापर्यंत कमीत कमी साऱ्या शास्त्रांचं, वेदांत शास्त्राचं मुख्य करून अध्ययन करायचं आहे. त्याच्यानंतर गृहस्थाश्रम न घेता डायरेक्ट संन्यास आश्रम घेतला तर सोन्याहून पिवळं, आनंदाची गोष्ट आहे की नाही. कदाचित नसला घ्यायचा संन्यास, गृहस्थाश्रम जरी स्वीकारायचा असला तरी सुद्धा या सर्व वेदांत शास्त्राचं अध्ययन करणं आवश्यक आहे. जर अध्ययन केलेलं असेल तर स्वस्वरूपाविषयी स्थिरता झालेली असेल, स्वस्वरूप स्थिती झालेली असेल तर किती मोठं आपत्ती, संकट, दुःख जरी आलं तरी मनुष्य विचलित होत नाही, आहे की नाही. आणि हे जर शास्त्रचिंतन नसेल, थोडा काटा जरी मोडला तरी मात्र माणसं काय होतात, विचलित होतात, अत्यंत दुःखी होतात. स्वतःला काटा मोडल्यावर होणं दुःखी हे काही जास्त विशेष नाही आहे. बायकोला जरी काटा मोडला तरी याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं, ही स्थिती होऊन जाते. म्हणून अध्ययन करणं आवश्यक आहे. आणि अध्ययन करून शिकलेले ग्रंथ कुणाला तरी शिकवलेच पाहिजे, कमीत कमी एकाला तरी, तर आपण ऋषी ऋणातून मुक्त होतो. आणि आपण शिकलो आहे केवळ आपल्या उद्धाराकरिता आणि कोणाला शिकवलेच नाही तर ते सुद्धा एक प्रकारचं काय आहे, ऋषी ऋण डोक्यावर घेऊन जाणं आहे. आणि ऋण डोक्यावर घेऊन जाऊ नये. कारण ऋण वैर हत्या हे तन चुके पंढरीनाथा, ऋण चुकावंच लागतं. म्हणून ऋषी ऋण, जसं पितृऋण असतं, ऋषी ऋण असतं, देवऋण असतं, तसं ऋषी ऋण बी आपल्यावर आहे. ऋषी मुनींनी सर्व आयुष्य सर्व खर्च करून आपल्यासाठी साधू संतांनी ग्रंथ तयार करून ठेवले आहे. मग ते शिकणं आपलं आद्य कर्तव्य आहे. शिकल्यानंतर शिकवणं हे दुसरं कर्तव्य आहे. म्हणून कुणा तर शिकवले पाहिजे, आहे की नाही. नाहीच कोणी शिकायला भेटलं तर कमीत कमी घरच्या बायकोला का होईना, लग्न केलं असेल तर तिला तरी शिकवलं पाहिजे. कळलं की नाही. चला, आजचं पूर्वीची पद्धत आहे की नाही. चला, मुख्य साधने याज्ञवल्क्य मुनींनी मैत्री नावाच्या आपल्या बायकोला उपदेश करून सांगितले आहेत. त्या साधना संबंधाने गुरु सांगतात. काय बोलतात? दोहा. श्रवण मनन निधिध्यास करी, करिये साक्षात्कार, सच्चिदानंद परब्रह्म हूँ, कये छे वेद पुकार,
पुकार श्रवण ध्यास करी साक्षात्कार सच्चिदानंद परब्रह्म हूँ कहे छे वेद पुकार. ठीक. श्रवण मनन निधिध्यासन निधिध्यास करिये साक्षात्कार सच्चिदानंद करिये म्हणजे करावा. सच्चिदानंद परब्रह्म हूँ कहे छे वेद पुकार. कहे म्हणजे सांगतात, छे म्हणजे आहे, वेद पुकार. पुकार म्हणजे उच्च स्वराने किंवा उद्घोष करून. ठीक आहे. अन्वय पहा. पहिली पंक्ती सरळ. श्रवण मनन निधिध्यास करी. दुसरी ओळ साक्षात्कार करिये. खाली सच्चिदानंद परब्रह्म हूँ वेद पुकार कहे छे. वेद पुकार कहे छे. लागला अर्थ पहा. श्रवण मनन निधिध्यासन करून साक्षात्कार करून घ्यावा असा उपदेश. आणि असा जर साक्षात्कार करून घेतला तर त्या साक्षात्काराचं स्वरूप काय? तर सच्चिदानंद परब्रह्म हूँ. मी सच्चित आनंद स्वरूप परब्रह्म आहे. कळलं? आहे हा निश्चय होणं. हा निश्चय होणं म्हणजे काय? साक्षात्कार होणं. बर. वेद पुकार कहे छे. आणि वेद पुकार म्हणजे उच्च स्वराने उद्घोष करून सांगतात काय? की बाबा रे, जन्माला आलाय ना मनुष्य जन्माला, तर श्रवण मनन निधिध्यासन करून साक्षात्कार करून घे असं सांगतात. वेद सांगतात. ठीक आहे जी. असं इथं सांगितलं आहे. बरोबर. याज्ञवल्क्य मुनींनी आपल्या पत्नीला उपदेश केलाय असं उपनिषदामध्ये बऱ्याच ऋषी मुनींच्या कथा येतात. बऱ्याच ऋषींनी आपल्या पत्नीला उपदेश केलेला आहे. याच्यावरून हे ठरतं की स्त्रियांना सुद्धा वेदांत शास्त्र श्रवण करण्याचा काय आहे? अधिकार आहे. कारण मनुष्य स्वरूपात मग ते स्त्री शरीर असो की पुरुष शरीर असो किंवा एखाद्याचं तृतीय लिंगी नपुसक शरीर असो, प्रत्येकाला आपला स्वतःचा उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे. स्वतःच्या घरी जाण्याकरिता कोणीही अडवू शकत नाही. म्हणून वेदांत शास्त्र शिकण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. कारण वेदांत शास्त्र शिकणं म्हणजे स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेणं. म्हणून मनुष्य योनीला जे भगवंताने आपल्याला जीवाला पाठवलं आहे ते केवळ आणि केवळ स्वतःचं आत्मकल्याण करून घेण्याकरिताच, स्वतःचा उद्धार करून घेण्याकरिताच पाठवलेलं आहे. म्हणून वेदांत श्रवण करण्याचा अधिकार मात्र सर्वांनाच आहे. ठीक आहे. चला आता पुढे टीका. प्रथम वेदांत, याच्यावर मराठीतून लिहायचं राहिलं ना, तर या दोह्याच्या अर्थाचा मराठीमधून दोहा लिहून घेऊया. श्रवण मनन निधिध्यासन करुणी. श्रवण मनन निधिध्यासन करुणी. करुणी पहिली ओळ झाली. दुसरी ओळ साक्षात्कार साधावा. साक्षात्कार साधावा. तिसरी ओळ मी सच्चिदानंद परब्रह्म आहे. मी सच्चिदानंद परब्रह्म आहे. झालं. चौथी ओळ आता सांगतात वेद उद्घोषाने. सांगतात वेद उद्घोषाने. सांगतात वेद उद्घोषाने. ठीक आहे. चला आता टीका पहा. प्रथम वेदांत शास्त्राचे श्रवण करावे. बरोबर. सर्वात पहिलं वेदांत शास्त्राचं काय करावं? श्रवण करावं. आपलं भाग्य आहे की सर्वात अगोदर आपल्याला वेदांताचं श्रवण करायला भेटतं. बऱ्याच ठिकाणी, अन्य ठिकाणी अगोदर जर द्वैतवाद्याचं शास्त्र हातात पडलं तर ते संस्कार मनात होऊन जातात. कारण एक नियम आहे, सर्वात पहिलं जे आपण ऐकतो
ते संस्कार अत्यंत दृढ होतात. सर्वात पहिली जी क्रिया करतो तिचे संस्कार अंतःकरणावर होतात. म्हणून लहानपणी मुलांना संस्कारित करायचं असेल तर सर्वात पहिलं त्यांना सत्संगात ठेवणे. त्यांना जर समजा संगती दुष्ट मित्रांची वगैरे लागली तर त्यांच्याकडून अपेक्षाच करू नये की सत्शील होतील म्हणून. आणि आजकाल तर भयंकर अवघड झालं आहे. प्रत्येकाच्या घरात अनेक दुष्ट जाऊन बसलेले आहेत आणि त्याचा संस्कार, त्यांची संगती अगदी लहान मुलांना सुद्धा लागून जाते. कोण दुष्ट लोक बसलेले आहेत प्रत्येकाच्या घरात जाऊन? मोबाईल आणि टी व्ही, नाही की नाही? तर मोबाईल अगदी लहान मुलं 6-7 महिन्याची किंवा वर्षभराची, त्यांना सुद्धा ते मोबाईलचा लॉक उघडता येतो, त्याच्यावर ते गेम लावता येतात, त्यांच्या हिशोबाचं त्यांना लावता येतं. आश्चर्य वाटतं ते पाहिल्यानंतर. त्यांना एक अक्षर वाचता येत नाही पण सारं करता येतं. आणि माणसंही काय करतात घरातले की पोरगं रडायला लागलं घे मोबाईल, म्हणजे तेही शांत बसतं, यांची सुटकारा होऊन जाते. पण त्याला वाईट संस्कार लागतात याचं काय? म्हणून बुद्धी काही दिवसांनी काय होणार? काम करणार नाही लोकांची, डोळे खराब होऊ राहिले, आरोग्य बिघडत चाललं आहे, आयुष्य, त्याचा परिणाम आयुष्य कमी होत जाणार. जाऊ द्या. तर समजा उदाहरणार्थ सर्वात पहिलं आपल्याला न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र जर ऐकायला भेटलं असतं तर ते संस्कार अगोदर मनात झाले असते. पण योगायोग महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर ऐकतात लोक विचारसागर, की जो वेदांताचा ग्रंथ आहे. त्यामुळे अद्वैत संस्कार लवकर होऊन जातात आणि संत वाङ्मयाची त्याला पुष्टी भेटते आणि म्हणून वेदांत संस्कार लवकर होतात. चला, सर्वात पहिलं ऐकलं पाहिजे शास्त्र कोणतं? वेदांत. वेदांताचे 1-2 ग्रंथ ऐकले त्याच्यानंतर मग तुम्ही बाकीचं शिका, व्याकरण शिका, न्याय शिका, मग ते बिघडणार नाही काही गंमत. ठीक आहे, चला. ठीक आहे. प्रथम वेदांत शास्त्राचे श्रवण करावे, मग ब्रह्म आणि आत्मा या दोघांच्या ऐक्याचा निश्चय उत्पन्न करविणारी जी 6 प्रकारची लिंगे, लिंगे म्हणजे काय? चिन्हे, अर्थात गूढार्थात समजावून देणारी लक्षणे, त्यांच्या योगाने सर्व वेदांत वाक्यांच्या तात्पर्याचा ब्रह्माच्या ठिकाणी जो निश्चय करणे त्या श्रवण असे म्हणतात. श्रवणाची व्याख्या पण झाली इथं. श्रवण म्हणजे काय तर बघा, पहिल्यापासून ब्रह्म आणि आत्मा या दोघांच्या ऐक्याचा निश्चय उत्पन्न करणारी. वेदांत ऐकला पण नुसतं एखादा ग्रंथ ऐकला तेवढ्यानेच ब्रह्म आणि आत्मा एक आहे असा निश्चय उत्पन्न होईल म्हणून सांगता येत नाही. त्याकरिता काय केलं पाहिजे? कोणताही ग्रंथ वेदांताचा असेल किंवा कोणताही असेल, समजा वेदांताचं उपनिषद असेल, ब्रह्मसूत्र असेल, गीताभाष्य असेल किंवा दुसरा कोणता ग्रंथ असेल, पंचदशी, विचारसागर, तर उपक्रमोपसंहारादी 6 लिंग आहे, चिन्ह आहे. काय करतात ते? त्या चिन्हाच्या माध्यमातून अभ्यास केला तर तात्पर्याचा निश्चय होतो. या ग्रंथाचं तात्पर्य नेमकं कोणत्या अर्थात आहे. मग समस्त वेदांत वाक्यांचं तात्पर्य अद्वैत बोधात आहे हे निश्चित होतं. आणि असा निश्चय होणं यालाच म्हणतात श्रवण. पण तो निश्चय होण्याकरिता वेदांत ग्रंथ अध्ययन करत असताना उपक्रम उपसंहारादी जी 6 चिन्ह किंवा 6 लिंग सांगितलेली आहे तात्पर्याच्या निश्चयाचे, त्या लिंगपूर्वक अभ्यास केला पाहिजे. म्हणजे काय? या ग्रंथाचा उपक्रम कोणत्या विषयाने झालेला आहे, आरंभ कोणत्या विषयाने झालेला आहे, उपसंहार कोणत्या विषयाने होत आहे, मध्ये मध्ये कोण विषय आलेला आहे की नाही. पुन्हा हे सर्व याला म्हणायचं काय? उपक्रम उपसंहाराची एकरूपता, पुन्हा अभ्यास, अपूर्वता, सारं खाली येऊ राहिले, एक 6 लिंग देऊ राहिले. पण या चिन्हाच्या माध्यमाने जर आपण वेदांत शास्त्राचं चिंतन केलं तर त्यातून निश्चय होतो आपला की समस्त वेदाची वाक्य जीव ब्रह्माच्या अभेद प्रतिपादनाकरिताच आहे आणि म्हणून जीव ब्रह्माचा अभेदच यथार्थ आहे असा निश्चय होणं म्हणजेच श्रवण पूर्ण होणं. ही झालं श्रवण. कळलं? पंक्तिपा. ब्रह्म आणि आत्मा या दोघांच्या ऐक्याचा म्हणजे एकरूपतेचा निश्चय उत्पन्न करणारी कोण? जी 6 प्रकारची लिंगे अर्थात चिन्हे म्हणजे गूढार्थात समजावून देणारी लक्षणे, त्यांच्या योगाने, त्यांच्या माध्यमाने सर्व वेदांत वाक्यांच्या तात्पर्याचा, जेवढे वेदांत वाक्य आहे उपनिषद अधिक समस्त वेदांत वाक्याचं जे तात्पर्य, त्या तात्पर्याचा ब्रह्माच्या ठिकाणी जो निश्चय आहे की जीव आणि ब्रह्म दोन्ही एकच आहे, एकमात्र ब्रह्मच आहे आणि तेच मी आहे असा निश्चय.
ब्रह्माच्या ठिकाणी जो निश्चय करणे त्यास श्रवण असे म्हणतात. लागला अर्थ. पुढे पहा. शिष्य 6 प्रकारची लिंगे अर्थात चिन्हे, तात्पर्यबोधाची लिंगे चिन्हे किंवा लक्षणे जी आपण सांगितली त्यांची नावे काय, कोणती ती 6 चिन्ह आहे सांगावं, असा प्रश्न करतो कोण? शिष्य. पहा आता पुढे. संवारादी 6 लक्षणे म्हणजे 6 नावं चिन्ह देता येतात. गुरु बोलतात उपक्रमोपसंहार पहिलं चिन्ह आहे. उपक्रमोपसंहार म्हणजे काय? उपक्रम म्हणजे आरंभ, उपसंहार म्हणजे शेवट. उपक्रम आणि उपसंहार दोन्हींची काय असली पाहिजे? एकरूपता. एक आहे की नाही. विषय सुरुवात केलाय अद्वैत सांगण्याकरिता आणि शेवटी सिद्धी केली भेदाची. जमणार नाही, तात्पर्याचा निश्चय होणार नाही. नेमकं यांना म्हणायचं काय हेच लक्षात येणार नाही. किंवा सुरुवात केली भेदाने, मजबूत भेद प्रतिपादन केला आहे की नाही, आणि हा भेद औपाधिक आहे वगैरे असं न सांगता पुढे पुढे जाता जाता अभेदात जाऊन वळाले तर निश्चय होणार नाही. किंवा समजा तुम्ही व्याख्यान द्यायला सुरुवात केली आणि व्याख्यान तुमचं भक्तीवर आहे आणि तुम्ही सांगितलं उपास्य तत्व, समजा उदाहरणार्थ पांडुरंग परमात्मा, त्याची उपासना केली पाहिजे, सुरुवात इथून केली आणि करता करता व्याख्यान करता 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 शेवटी जाऊन पोहोचवलं की मर्यादेची उपासना केल्याशिवाय मनुष्याने मरूच नाही. हा, तर ऐकणाऱ्याला मोठा गोंधळ उत्पन्न होणार. काय भानगड, अगोदर पांडुरंगाचं एवढं वर्णन केलं की त्याची उपासना करावी, भक्ती करावी, आणि जाता जाता कथा कहाणी सांगता सांगता सांगून गेली शेवटी की मर्याई देवीची उपासना करावी. नेमकी आम्ही उपासना कोणाची करावी? निश्चय होणार नाही. म्हणून उपक्रमात जे सांगितलं आहे ना तेच कुठं आलं पाहिजे? उपसंहारात. तर मग वाक्याचं तात्पर्य कोणत्या अर्थात आहे हा निश्चय होतो. ठीक आहे, याला म्हणतात उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता. ठीक आहे, उपक्रमोपसंहार. ठीक आहे, पुढे अभ्यास. अभ्यास म्हणजे जो विषय आपल्याला मुख्य रूपाने सांगायचा आहे त्याचं पुन्हा पुन्हा कथन, याला म्हणतात अभ्यास. सर्वांची व्याख्या खाली येऊ राहिली. अपूर्वता. अपूर्वता म्हणजे श्रुतीला सोडून किंवा शब्द प्रमाणाला सोडून अन्य प्रमाणाला अगोचर तो विषय आहे, ही त्याची काय असते? अपूर्वता. ब्रह्मतत्वाचं ज्ञान श्रुती प्रमाणानेच होणार, अन्य प्रमाणाने होत नाही. मग अन्य प्रमाणाला अविषय आहे, हीच त्याची अपूर्वता आहे, विशेषता आहे. फल, प्रयोजन. पुन्हा अर्थवाद. अर्थवाद म्हणजे जो विषय सांगायचा आहे त्याची स्तुती आणि जो नाही सांगायचा त्याची निंदा. भेदाची निंदा, अभेदाची स्तुती, याला म्हणतात काय? अर्थवाद. आहे की नाही. स्तुती किंवा निंदापरक जे वाक्य असतात त्यांना म्हणतात अर्थवाद. आणि उपरती म्हणजे युक्ती वगैरे देणं, दृष्टांत वगैरे देणं. जो मुख्य विषय समजावून सांगायचा आहे तो समजावून सांगण्याकरिता उपपत्ती, दृष्टांत वगैरे सांगणे, ही झाली उपपत्ती. अशी 6 लक्षणांची नावे आहेत. बरोबर. आता पुन्हा शिष्य बोलतो. शिष्य म्हणतो उपक्रम आणि उपसंहार म्हणजे काय? उपक्रम उपसंहार तुम्ही म्हटलात ना, काय आहे ते सांगावं. तर सांगतात आता श्री गुरु. प्रकरणाच्या योगाने. योगाने म्हणजे माध्यमाने, द्वारे. प्रकरण ग्रंथ कोणताही घ्या, आहे की नाही. तर प्रकरणाच्या द्वारे माध्यमाने प्रतिपाद्य जो अर्थ, प्रतिपादन करण्याला योग्य असा जो अर्थ विषय, त्याचे प्रकरणाच्या आरंभी म्हणजे सुरुवातीला जे प्रतिपादन करतात, जे प्रतिपादन केल्या जातं, सांगितल्या जातं, त्यास उपक्रम म्हणतात. जो विषय सांगायचा आहे त्याचं सुरुवातीला जो उल्लेख वर्णन केलं जातं त्याला काय म्हणायचं? उपक्रम. ठीक. व शेवटी त्या प्रकरणाच्या किंवा त्या व्याख्यानाच्या, त्या ग्रंथाच्या शेवटी जे प्रतिपादन करतात त्यास उपसंहार म्हणतात. म्हणजे सुरुवातीला जे प्रतिपादन करायचं केलं जातं त्याला उपक्रम म्हणतात आणि शेवटी जे प्रतिपादन केलं जातं त्याला उपसंहार म्हणतात. आणि दोन्हीची काय असली पाहिजे? एक वाक्यता. उपक्रम उपसंहाराची एकता असली पाहिजे. उदाहरणार्थ छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायात 6व्या अध्याय रूपी प्रकरण, त्या प्रकरणाच्या योगाने, माध्यमाने प्रतिपाद्य जी एका अद्वितीय, एका आहे ना, करा एक, तर एक अद्वितीय म्हणजे द्वैतरहित आणि स्वगत, सजातीय व विजातीय या भेदा वाचून असणारी ब्रह्मवस्तू. स्वगत भेदरहित, सजातीय भेदरहित, विजातीय भेदरहित अशी असणारी जी एक अद्वितीय ब्रह्मवस्तू, तिचे प्रतिपादन
प्रकरणाच्या आरंभी करून प्रकरणाचा आरंभ केलेला आहे. म्हणजे छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायाच्या आरंभी त्या अद्वितीय स्वरूप एक वस्तूचं ब्रह्मवस्तूचं प्रतिपादन केलेलं आहे. तो झाला उपक्रम आहे की नाही, 6व्या अध्यायाचा उपक्रम. बर, पुढे प्रकरणाच्या शेवटी त्या छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायाच्या शेवटी आहे की नाही, प्रकरणाच्या शेवटी काय सांगितलं की हे सर्व जग आत्मरूप आहे. हे समस्त जग सुद्धा कसं आहे, आत्मस्वरूपच आहे. म्हणजे अद्वितीय ब्रह्मशेष राहतं, द्वैत नाहीच आहे, अर्थात अद्वैताचं प्रतिपादन झालं. ठीक, हे सर्व जग आत्मरूप आहे असा उपसंहार केलेला आहे. म्हणजे उपक्रमात जी गोष्ट सांगितली तीच उपसंहारात सांगितलेली आहे. पुढे हा झाला उपक्रम उपसंहार याची एक वाक्यता. आता पुढे आहे अभ्यास लक्षण. शिष्य म्हणतोय गुरु महाराज, अभ्यास म्हणजे काय, अभ्यास कशाला म्हणतात सांगा जरा. सांगतात श्री गुरु, प्रकरणात प्रतिपाद्य असे जे अद्वितीय ब्रह्म, प्रकरण म्हणजे ग्रंथ, कोणताही एखादा ग्रंथ घ्या, त्या ग्रंथातून प्रतिपाद्य असे जे अद्वितीय ब्रह्म त्याचे प्रकरणामध्ये म्हणजे त्या ग्रंथामध्ये वारंवार जे प्रतिपादन करणे, पुन्हा 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 त्याचं त्या विषयाचं प्रतिपादन करणे, त्याला काय म्हणतात, अभ्यास. ठीक आहे ना. सर्व लोकांनी सतत विठ्ठल 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 असं नामस्मरण करावं असा अभिप्राय असतो कीर्तनकाराचा. आणि म्हणून कीर्तनकार बार बार मधून मधून काय म्हणत असतो, विठाला 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 विठाला, आहे की नाही. असं नाही की तो विसरला बिचारा, त्याच्या लक्षात येईल ना म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणतो, असं नाहीये. लोकाला नामस्मरण करण्याचा अभ्यास व्हावा म्हणून बार बार म्हणावं लागतं काय, विठाला विठाला विठाला. चला, हा असे जे अद्वितीय ब्रह्म त्याचे प्रकरणामध्ये वारंवार जे प्रतिपादन करणे त्याला अभ्यास म्हणतात. बरोबर. पुन्हा पुन्हा कथनम नाम अभ्यास, पुन्हा पुन्हा कथन करणे अभ्यास, रिव्हिजन, सराव, प्रॅक्टिस, त्याला काय म्हणायचं, अभ्यास. आहे की नाही. इथं पाठ ऐकला आणि घरी जाऊन पुस्तक ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी येतानाच आणलं तर तो अभ्यास नाही आहे. गेल्यानंतर पुन्हा पुस्तक उघडणे, जो विषय इथं पाठात झाला, जेवढा भाग झाला तो वाचणे, मागचा पुढचा संदर्भ जोडणे, आहे की नाही. आणि काय तात्पर्य निघालं ते लक्षात ठेवणे, याला म्हणतात काय, अभ्यास. आहे की नाही. तर काय म्हटलंय, अभ्यास म्हणतात. छांदोग्य उपनिषदात उदाहरण अभ्यासाचं उदाहरण सांगतात. जसं उपक्रम उपसंहाराची एक वाक्य त्याचं उदाहरण दिलं ना छांदोग्य उपनिषदाचं, तसं छांदोग्य उपनिषदात उद्दालक मुनींनी श्वेतकेतू नावाच्या आपल्या मुलाला उपदेश केलाय बघा. कोणी, उद्दालक मुनींनी. कुणाला, श्वेतकेतूला. कोण आहे तो, त्यांचा मुलगा. आहे की नाही. पूर्वीची पद्धत बायकोला उपदेश करणे, मुलाला उपदेश करणे, मग बाकीच्या लोकांनाही उपदेश करणे. ठीक आहे की नाही. मुलाने सुद्धा संकोच करू नये की मी कसं काय माझ्या बापाला म्हणून मला सांगा म्हणून. त्याने सुद्धा निसंकोच बापाला विचारलं पाहिजे. आणि बापाने सुद्धा जर मुलाला कळत नसेल तर समजावून सांगितलं पाहिजे, अरे बाबा खेळण्यात वेळ घालू नको, बैस समोर, मी तुला श्लोक शिकवतो, पाठ कर, कंठस्थ कर, मग अमुक ऐक तमुक ऐक, असं हळूहळू संस्कारित केलं पाहिजे. आणि संस्कार करायला कोणता वेळ, की असं नाही की मुलगा 5-6 वर्षात झाल्यानंतर तिथून पुढे संस्कारित करायचं, असं नाही आहे. अगदी लग्न झालेल्या दिवसापासून संस्कारित करण्याची प्रक्रिया आहे. हां, पहिल्या दिवसापासून तुम्ही जर बायकोला वेदांत ऐकायला शिकवलं, सुरुवात केली, तर तिच्या गर्भामध्ये तयार होणारं बाळ ते सुद्धा ज्ञानीच जन्माला येणार, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे की नाही. हां, अष्टावक्र गर्भातच त्यांनी सारा वेदांत ऐकला होता, जन्मताच ज्ञानी. असे कितीतरी आहेत उदाहरण इतिहासामध्ये. बरोबर. चला, तर अष्टावक्र जन्मताच ज्ञानी. बापा सांगायला चुकायला लागले तर पोटातूनच सांगायला लागले, नाही असं नाही म्हणून होकार द्यायला लागले. हा, बाबाला वाटलं कोण बोलतंय गडे, बायको झोपली, कोण बोलताय म्हणून शाप देऊन टाकला, जाय माझी चूक काढतोस, 8 अंगाने वाकडा होशील. तर जन्मताच बिचारी 8 अंगाने वाकडे होऊन जन्माला आले, पण जन्मताच ज्ञानी. कळलं. चला, काय, हा, मग अशी कितीतरी उदाहरणं आहेत इतिहासात. चला, गुरु काय बोलतात पहा.
प्रकरणात प्रतिपाद्य असे जे अद्वितीय ब्रह्म त्याचे प्रकरणामध्ये वारंवार जे प्रतिपादन करणे त्याला अभ्यास म्हणतात. छांदोग्य उपनिषदात उद्दालक मुनींनी श्वेतकेतू नावाच्या आपल्या मुलाला सांगितलं आहे, ते तू आहेस, तत्त्वमसी, ते ब्रह्म तू आहेस. म्हणजे काय? तू प्रत्येगात्मा ते ब्रह्म आहेस. कंसात दिलंय की नाही? कंसातली वाक्य कसं वाचायचं की ते ब्रह्म तू प्रत्येगात्मा आहेस. ते ब्रह्मतत्व तू प्रत्येगात्मा आहेस. तत्त्वम असी आहेस. असा वारंवार 9 वेळा उपदेश केला आहे. 9 वेळा उपदेश करणं म्हणजे काय झाला? तो अभ्यास. अशा उपदेशाला अभ्यास म्हणतात. ठीक आहे, चला पुढे. आता अपूर्वता सांगतात, ब्रह्माची अपूर्वता. शिष्य प्रश्न विचारतो आहे, अपूर्वता म्हणजे काय? उत्तर देतात श्री गुरु, प्रकरणाने प्रतिपादित अशा अद्वितीय वस्तू ब्रह्मवस्तू, त्या ब्रह्मवस्तूचे इतर प्रमाणांनी जे अविषयीकरण म्हणजे इतर प्रमाणाला विषय न होणं, केवळ श्रुती प्रमाणाला शब्द प्रमाणालाच विषय होणं, ही काय आहे? अपूर्वता म्हणजे विशेषता. हीच त्याची विशेषता आहे. ठीक आहे, पंक्ती पहा. प्रकरणाने प्रतिपादन अशा अद्वितीय वस्तूचे इतर प्रमाणांनी जे अविषयीकरण, सापडलं का? पुढे काय आलंय? प्रतिपादन होण्याची शक्यता आलंय ना. ते तिन्ही शब्द कट करा. प्रतिपादन होण्याची शक्यता कट करून टाकायचं. झालं. मग आता पहा, तर वस्तूचे इतर प्रमाणाने जे अविषयीकरण त्यास अपूर्वता म्हणतात. म्हणजे इतर प्रमाणाला विषय न बनणे ही झाली अपूर्वता. थोडक्यात काय? शब्द भिन्न शब्द सोडून इतर प्रमाणांनी प्रतिपादन करू न शकणे याला म्हणतात अपूर्वता. ब्रह्मतत्वाचं प्रतिपादन श्रुती प्रमाण सोडून अन्य कोणत्याही प्रमाणाने करता येत नाही, म्हणून ही काय त्याची अपूर्वता. ठीक आहे, श्रुती भिन्न प्रमाणांची अविषयता म्हणजेच अपूर्वता. झालं. चला, श्रुती भिन्न प्रमाणांची अविषयता, श्रुती भिन्न प्रमाणांनी विषय न होणे. पंक्ती पाहता मूळमध्ये अपूर्वता म्हणतात, श्रुतीशिवाय दुसऱ्या कोणत्याही प्रमाणांनी ब्रह्म अप्रतिपाद्य आहे, म्हणजे प्रतिपादन केल्या जाऊ शकत नाही असे जे उपनिषदात सांगितलेले आहे त्यावरून, किंवा ब्रह्म स्वप्रकाशरूप असल्यामुळे, ब्रह्म हे कसं आहे? स्वयंप्रकाश आहे. स्वप्रकाशरूप असल्यामुळे ते जाणून घेण्याच्या दुसऱ्या कोणत्याही प्रमाणांची जरुरी नाही, कारण ब्रह्म हे स्वयंप्रकाश आहे. त्यावरून ब्रह्माच्या ठिकाणी ही अपूर्वता आहे असे जाणावे. ही झाली अपूर्वता. पुढे फलाचे लक्षण. शिष्य, फल म्हणजे काय असा प्रश्न विचारतोय. उत्तर गुरु, प्रकरणाच्या योगाने, ग्रंथाच्या योगाने प्रतिपादित होणाऱ्या आत्मज्ञानाचे किंवा आत्मज्ञानाच्या श्रवणादी साधनांच्या अनुष्ठानाचे जे प्रयोजन, आत्मज्ञानाचं फल घ्या किंवा आत्मज्ञान नाही होऊ शकलं, श्रवण म्हणूनच घडलं तर त्यालाही काहीतरी फल आहे. निष्फल असं परमार्थात काहीच नाही. यालाच परमार्थ म्हणायचं की ज्या अजिबात काहीच वाया जात नाही त्याला म्हणतात परमार्थ. आणि प्रपंच कशाला म्हणतात? ज्यात काहीच कामाला येत नाही, अगदी तिळभर सुद्धा उपयोगाला येत नाही त्याला म्हणतात प्रपंच, संसार. कळलं की नाही? नुसतं नारायण असं नाव उच्चारलं होतं, आजमेळ ना, हां, ते बी मुलाचं नाव ठेवलं गेलं होतं नारायण, ते उच्चारलं तरी सुद्धा उद्धार झाला. याला म्हणतात परमार्थ. काहीच वाया जात नाही. चुकून जरी देवाचं नाव तोंडात आलं तरी सुद्धा ते उपयोगाला आहे, पडतं. आणि प्रपंचात तुम्ही किती मोठा बंगला बांधला, शेतीवाडी घेतली, मुलं बाळ, गाडी घोडा, तरी ती काहीच उपयोगाला येत नाही. त्याला म्हणायचं काय? संसार. हा दोघातला महान फरक आहे. पण आश्चर्य हे की ज्याचं काहीच उपयोगाला येत नाही त्याच्याच मागं माणसं रात दिवस पळतात, आणि ज्याचं काहीच वायाला जात नाही तिकडं लवकर प्रयत्नच करत नाही, झुकून सुद्धा पाहत नाही परमार्थाकडं. किती मोठं आश्चर्य आहे. हीच माया आहे. मग यालाच माया म्हणतात, आहे की नाही? कळूच देत नाही ती काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. जे नाही करायला पाहिजे ते करायला लावती, आणि जे करायला पाहिजे तिकडं प्रवृत्त होऊ देत नाही. हिचंच नाव काय आहे? माया. ठीक आहे ना जी? चला उत्तर पहा. गुरु, प्रकरणाच्या योगाने प्रतिपादित होणाऱ्या
आत्मज्ञानाचे फल, आत्मज्ञानाचं फल काय आहे? अध्यासाची निवृत्ती, मोक्षाची प्राप्ती, समर्थ अनर्थाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे प्राप्त होणं. किंवा आत्मज्ञानाचं जे श्रवण आहे, श्रवण केलं तरी सुद्धा ते वाया जात नाही, जरी ज्ञान झालं नाही तरी. आत्मज्ञानाच्या श्रवणादी साधनांच्या अनुष्ठानाचे जे प्रयोजन म्हणजे फल, व ज्या संबंधाने श्रुतीत म्हणजे वेदात उपनिषदामध्ये त्या त्या वचने ऐकू येतात, म्हणजे श्रुतीने त्या त्या ठिकाणी त्या त्या गोष्टीचं फल सुद्धा सांगितलेलं आहे, ऐकू येतात किंवा उल्लेख पाहण्यात येतात त्या प्रयोजनास फल म्हणतात. त्या प्रयोजनास काय म्हणायचं? फल म्हणायचं. उदाहरणार्थ ब्रह्मनिष्ठ आचार्याच्या म्हणजे गुरुच्या उपदेशाने पुरुष आत्म्यास जाणतो. ब्रह्मनिष्ठ आचार्याला शरण गेला, उपदेश ऐकला, वेदांत ऐकला तर काय होतं? मनुष्याला आत्मज्ञान होतं. ब्रह्मनिष्ठ आचार्याच्या गुरुच्या उपदेशाने पुरुष आत्म्यास जाणतो, आत्मस्वरूपाला जाणतो की मी आत्मा आहे म्हणून. ब्रह्म जाणणारा ब्रह्मरूपच असतो. बघा आता फल सांगितलंय बघा इथं पहिल्या वाक्यात. उदाहरणार्थ ब्रह्मनिष्ठ आचार्याच्या म्हणजे गुरुच्या उपदेशाने, गुरुने उपदेश केला आणि यांनी ऐकला म्हणजे श्रवण घडलं, तर त्या श्रवणाचं फल काय? पुरुष आत्म्यात जाणतो, हे फल वाक्याला तिथं. तर पुरुष आत्मस्वरूपाला जाणतो, तर आत्मस्वरूपाला जाणणं हे काय झालं? फल. कशाचं? श्रवणाचं. श्रवण झालं कारण आणि त्याचं फल काय? आत्मज्ञान, हे फल झालं. पहिलं वाक्य संपलं. दुसरं ब्रह्म जाणणारा ब्रह्मरूपच असतो, हे एक वाक्य आहे, श्रुतीत आलेलं आहे. ब्रह्मविद ब्रह्मएव भवति. तर ब्रह्म जाणणारा, तर ब्रह्म जाणणं हे झालं कारण आणि त्याचं फल काय? ब्रह्मरूप होणं. ब्रह्म सच्चिदानंद गण आहे तर स्वरूप होऊन जाणं हे झालं त्याचं फल. तर ब्रह्म जाणणारा ब्रह्मरूपच असतो म्हणजे ब्रह्मरूप होणं हे झालं फल, प्रयोजन. ब्रह्म जाणण्याचं प्रयोजन. पुढचं वाक्य पहा. आत्मतत्व जाणणारा शोक सागर तरून जातो, हे एक वाक्य आहे. तरती शोकम आत्मविद शोकम तरती असं वाक्य येतं उपनिषदामध्ये. त्याचाच अनुवाद आहे हा की आत्मतत्व जाणणारा. तर आत्मतत्वाला जाणणं हे झालं कारण आणि त्याचं फल काय? शोक सागर तरून जाणं, शोक सागराच्या पार होऊन जातो, हे काय आहे? फल, प्रयोजन. आत्मतत्व जाणणारा शोक सागर तरून जातो इत्यादी. लागलं? इत्यादी म्हणजे गुरुद्वारा झालेल्या श्रवणाधिक साधनांच्या योगाने, गुरुच्या मुखातून श्रवण घडलं तर श्रवणादी साधनांच्या योगाने तयार होते. सापडलं का? तयार शब्द खोडा आणि तिथं टाका होते. तयार शब्दाच्या जागी प्राप्त. आता पहा, गुरुद्वारा झालेल्या श्रवणाधिक साधनांच्या योगाने म्हणजे इत्यादी म्हणजे वर सांगितले 2-3 ओळीमध्ये इत्यादी म्हणजे गुरुद्वारा झालेल्या श्रवणाधिकाच्या साधनाच्या योगाने प्राप्त होते काय? फल. म्हणून सांगितले जाणारे जे ज्ञान प्राप्तिरूप प्रयोजन, ज्ञानाची प्राप्ती ही प्रयोजन आहे, फल आहे, प्रयोजन. व त्या ज्ञानाने होणारी जी मोक्ष प्राप्ती तिला फल म्हणतात. मोक्ष प्राप्त होणं हेही फल आहे. ज्ञान प्राप्त होणं, श्रवणाधिक केल्याने ज्ञान प्राप्त होतं, तर ज्ञान प्राप्ती हे सुद्धा श्रवणाधिकाचं काय आहे? फल. ज्ञान झालं तर मोक्ष प्राप्त होतो, ज्ञानाचं फल काय? मोक्ष प्राप्त होणं असं. आता पुढे अर्थवाद लक्षण, अर्थवादाच्या बाबतीत बोलतात. शिष्य, अर्थवाद म्हणजे काय हा प्रश्न आहे. उत्तर देता श्री गुरु. प्रकरणाने प्रतिपादित अशा, प्रकरण म्हणजे ग्रंथ वगैरे, ग्रंथाच्या द्वारे प्रतिपादित अशा अद्वितीय ब्रह्मस्वरूपाची त्या त्या ठिकाणी केलेली जी प्रशंसा, प्रशंसा म्हणजे स्तुती, अद्वैत ब्रह्मतत्वाची स्तुती आणि भेदाची निंदा. त्या त्या ठिकाणी केलेली ती जी प्रशंसा म्हणजे स्तुती तिला अर्थवाद म्हणतात. ठीक. उदाहरणार्थ काय? उदाहरणार्थ तर उदाहरणार्थ पुढे काय आहे? समग्र. तर त्याच्यामध्ये एक शब्द लिहा, 2-3 शब्द. उदाहरणार्थ त्याच्या पुढे असं लिहा, छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे की. छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे की. झालं? चला आता पुढे सरळ आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलं आहे म्हणे काय बरं? समग्र प्रपंचाचे अधिष्ठान जे ब्रह्म,
समस्त प्रपंचाचा अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. समग्र प्रपंचाचे अधिष्ठान जे ब्रह्म, त्याच्या श्रवणाने, ब्रह्माचं श्रवण केलं. श्रवण न केलेल्या, सापडलं का? श्रवणाने, पुढे श्रवण न केलेला असा सर्व प्रपंच श्रवण केल्यासारखा होतो. सापडलं? ध्यान द्या, सरळ आहे. स्तुतीपरक वाक्य देऊ राहिले. समजा सांगतायत की बाबा तुम्ही जर ब्रह्मतत्वाचं श्रवण केलं ना, बस सर्व काही जाणल्यासारखं आहे. आता काही जाणायचं राहिलं नाही. ठीक आहे ना? ब्रह्मतत्वाला जाणलं, त्याचं श्रवण केलं, जाणलं तर समस्त प्रपंच तुम्ही जाणल्यासारखं आहे. यद्यपि समस्त प्रपंच जाणला आहे का? समस्त प्रपंचाच्या बाबतीत श्रवण केलं आहे का? नाही, तरी सुद्धा श्रवण केल्यासारखं आहे. असं महात्म्य सांगू राहिले ब्रह्मतत्वाच्या श्रवणाचं, जाणण्याचं. ही काय झाली? त्याची स्तुती. याला म्हणतात अर्थवाद. कळलं? चला. समग्र प्रपंचाचे अधिष्ठान जे ब्रह्म, त्याच्या श्रवणाने, श्रवण न केलेला असा सर्व प्रपंच श्रवण केल्यासारखा होतो. ठीक आहे ना? त्याचप्रमाणे ब्रह्माचे ज्ञान झाल्याने, ब्रह्माचं ज्ञान झालं की न जाणलेले असे सर्व जग जाणल्यासारखे होते. बाकीचं काही जाणण्याची गरजच नाही, जाणल्यासारखं होतं. ही काय आहे? स्तुती आहे ब्रह्मज्ञानाची. इत्यादी प्रकारची जी प्रशंसा, सापडलं का? इत्यादी प्रकारची जी प्रशंसा, पुढे काय आहे? छांदोग्य उपनिषदात केलेली आहे. पण आता इथे त्या शब्दाची गरज नाही, पण राहिलं तरी काय अडचण नाही, कारण सुरुवातीला घेतो ना आपण, छांदोग्य उपनिषद म्हटली आहे की. चला. इत्यादी प्रकारची जी प्रशंसा छांदोग्य उपनिषदात केलेली आहे तिला अर्थवाद म्हणतात. तर तो काय झाला? अर्थवाद. ठीक आहे. पुढे आता उपपत्ती स्वरूप वर्णन. शिष्य, उपपत्ती म्हणजे काय हा प्रश्न आहे. श्रीगुरु सांगतात, प्रकरणाने प्रतिपादित अशा अद्वितीय आत्मवस्तूचे, प्रकरण ग्रंथाधिकाच्या द्वारे प्रतिपादन केल्या जाणारे जे अद्वितीय ब्रह्म, त्या अद्वितीय ब्रह्मवस्तूचे, आत्मवस्तूचे दृष्टांताने जे प्रतिपादन करणे त्यास उपपत्ती म्हणतात. म्हणजे काय? जो मुख्य विषय सांगायचा आहे तो समजावून सांगण्याकरिता दृष्टांत देणे, त्याला काय म्हणायचं? उपपत्ती. बघा, उदाहरणार्थ, मृत्तिकेचा पिंड जाणल्याने घट शरावाधिक. घट शरावाधिक म्हणजे काय? कंसात दिलं आहे, मातीची निरनिराळ्या तऱ्हेची भांडी, त्याला म्हणतात घट शरावाधिक. घट तर माहितीच आहे. शराव माहिती आहे? येळणी माहिती की नाही? नाही माहिती. पूर्वीची भाषा आहे येळणी म्हणजे मातीचं बनवलेलं ताट, भोजन पात्र, त्याला येळणी म्हणायची. त्याला शराव म्हणतात संस्कृतमधून. पूर्वीच्या काळामध्ये मातीची भांडी जादा तर असायची, अधिक तर असायची. आम्हाला आठवतं लहानपणी आई भाजी बनवायची ना, किंवा दूध तापायची ती मडक्यामध्ये, आहे की नाही, तवली वगैरे असायची. त्याच्यातली ती भाजी किंवा त्यात तापवलेलं दूध, त्याचा स्वादच एक आगळा वेगळा असतो, आहे की नाही. आजकाल ती मातीची भांडी संपलीच आहे जवळजवळ. काही भागात आता चालू केली काही लोकांनी. मातीचा तवा, मातीचं ते भाजी बनवायला पात्र, दूध तापायला पात्र, पाणी पिण्याला ग्लास वगैरे वगैरे. ठीक आहे ना जी? फार शुद्ध आणि चांगलं असतं ते. मातीच्या मडक्यातलं पाणी कधी पण आरोग्याला चांगलंच आहे. पण आजकाल ती मातीची भांडी गेली आणि धातूंची भांडी आली. त्या धातूमध्ये कमीत कमी तांबा, पितळ, आहे की नाही, हे ठीक आहे एका दृष्टीने. परंतु ॲल्युमिनियम, त्याला जर्मन म्हणतो आपण, ते आपल्या भारताचा धातू नाही आहे, विदेशी आहे. आणि इंग्रजांनी तो भारतात विशेष करून आणला. कशाकरता? की जे कैदी असायचे ना जेलमध्ये, त्यांना असं हळूहळू मारायचं. जर त्या ॲल्युमिनियम भांड्यांचा प्रयोग केला तर अनेक प्रकारचे रोग होतात, अस्थमा वगैरे वगैरे खूप रोग होतात. मग त्या कैद्यांना काय करायचे? ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जेवायला द्यायचं, त्याच्यातच भोजन बनवायचं, आहे की नाही. मग हळूहळू अनेक रोगाला बळी पडायचे. आणि होता होता त्याच्या फॅक्टऱ्या निघाल्या, घरोघर झालं ते आता काय? ॲल्युमिनियम, आहे की नाही. म्हणून माणसाने, विवेकाने ॲल्युमिनियमचे भांडे सर्व घरातून सर्वात पहिले फेकले पाहिजे, काढून विकून टाकायचे, पुन्हा आणायचे नाही. एक वेळा स्टील परवडलं, कारण ते कमीत कमी बाधक तरी नाही आहे की नाही. हां, तांब्याची आणि पितळाची भांडी असली तर उत्तमच आहे, परंतु सर्वात चांगली त्याच्याहीपेक्षा मातीची भांडी. ठीक आहे ना. चला,
ॲल्युमिनियमचा बिलकुल उपयोग करायचा नाही, अजिबात नाही, चुकून सुद्धा. घरात असलं तर काढून फेकून द्यायचं. झालं. कदाचित तुम्हाला मोठी मोठी भांडी मग कुठून आणायची? आजकाल तर सारे ॲल्युमिनियमची भेटतात, त्याच्यामध्ये 1000-500 लोकांचा स्वयंपाक बनवला जातो. तर आजकाल आता स्टीलची सुद्धा मोठी मोठी भांडी भेटायला लागली. पितळाची तर भेटतातच, थोडी महाग असते एवढंच, परंतु ते आरोग्याला कधी पण चांगली. बरोबर. चला. तर प्रकरणाने प्रतिपादित अशा अद्वितीय आत्मवस्तूचे दृष्टांताने जे प्रतिपादन करणे त्यास उत्पत्ती म्हणतात. उदाहरणार्थ मृत्तिकेचा पिंड म्हणजे गोळा, मातीचा गोळा जाणला तर त्याच्यापासून बनलेले सारी भांडे जणू काय जाणल्यासारखीच आहे. काय की सारे मातीचीच आहे म्हणून. कळलं ना. तसा मृत्तिकेचा पिंड जाणल्याने घट शरावादी मातीची निरनिराळी तऱ्हेची भांडी सर्व मृद्विकार म्हणजे मातीचेच विकार आहे, अर्थात मातीचंच कार्य आहे, मृत्तिकामय आहे असे समजून येते. हा दृष्टांत झाला. तसं एक आत्मतत्व ब्रह्मतत्वाला जाणलं तर सर्व काही जाणल्यासारखंच आहे. ठीक आहे. व घट शरावादिकांच्या नामरूपांचे मिथ्यात्व समजून येते की घट शराव हे जे त्याचं नाव आणि रूप आहे हे सर्व मिथ्य आहे आणि सत्य काय फक्त केवळ मातीच सत्य आहे. त्याप्रमाणे तसेच आणखीन दृष्टांत, एक सुवर्ण जाणल्याने सोनं जाणलं तर त्या सोन्यापासून बनवलेली आणखीन बाकीचे अलंकार. उदाहरण कडी. कडी म्हणजे कडं, हातातलं कडं माहिती आहे की नाही, बनवतात की नाही लोक सोन्याचं. बघा आता. तसेच एक सुवर्ण जाणल्याने कडी. कडी म्हणजे ती लोखंडाची कडी नाही घ्यायची, दरवाजाला लावतो आपण ती. कडी म्हणजे कडं वगैरे. कुंडले. कुंडले म्हणजे कानातले अलंकार वगैरे. एक सुवर्ण जाणल्याने कडी, कुंडले इत्यादी त्यांचे सर्व अलंकार सुवर्णमय आहेत असे समजून येते, म्हणजे जाणल्या जातात. कडी. कडी म्हणजे कडे. तोडे आहे की नाही, सोन्याचे तोडे पण बनवायचे पहिले. थोडे म्हणजे काय, गळ्यातले अलंकार, साखळी वगैरे अलंकार असे समजून येते. कडी, तोडे, कुंडली इत्यादी सर्व विकारांचा केवळ तोंडाने उच्चार करावयाचा आहे. वस्तुता खरं काय ते सोनच आहे, सोन्याहून दुसरं काही नाहीच. वास्तविक ते खरे नाहीत, खरे ते एक सुवर्णच आहे. हा दृष्टांत झाला. त्याचप्रमाणे इत्यादी दृष्टांत जे छांदोग्य उपनिषदात दिलेले आहेत ते अशा रीतीने दृष्टांत देऊन म्हणजे उपपत्ती दिली आहे. दृष्टांत दिली म्हणजे उपपत्ती दिली आहे. तर अशा रीतीने दृष्टांत देऊन युक्तीच्या विचाराने म्हणजे युक्तीच्या माध्यमाने नामरूपात्मक सर्व जगाच्या खोटेपणाचे निराकरण करून, सापडलं की नाही, तर निराकरण शब्द आहे ना, ते निराकरण खोडा आणि निरूपण करून असं लिहा. निराकरणच्या जागेवर निरूपण शब्द पाहिजे. सापडलं. आता पुन्हा वसती वळ. ते अशा रीतीने दृष्टांत देऊन युक्तीच्या विचाराने नामरूपात्मक सर्व जगाच्या खोटेपणाचे म्हणजे मिथ्यात्वाचे निरूपण करून प्रतिपादन करून अद्वितीय ब्रह्माचे जे प्रतिपादन करणे आहे की दृष्टांत देऊन अद्वितीय ब्रह्माचे जे प्रतिपादन करणे त्याला उपपत्ती म्हणतात. लागला अर्थ. चला. अशा रीतीने उपक्रमोपसंवारादी 6 लक्षणांच्या योगाने त्या 6 चिन्हाच्या माध्यमाने सर्व वेदांत वाक्यांचे तात्पर्य अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी आहे असे समजल्यानंतर, असं आहे ना, तिथं बदल करा. काय समजल्यानंतरच्या ठिकाणी पाहिजे समजणे एवढंच पाहिजे, ल्यानंतर खोडून टाका. झालं. पुढे पहा. समजणे पुढे म्हणजेच श्रवण म्हणतात. म्हणतात शब्द आहे की नाही, तो म्हणतात शब्द खोडा आणि तिथं टाका होय. पुढे 2 शब्दानंतर शब्द आलाय म्हणतात, तो फोडायचा आणि तिथं टाकायचं होय. ठीक आहे. आता पुन्हा वाचतो पहा खालून. अशा रीतीने उपक्रमोपसंवारादी 6 लक्षणांच्या योगाने सर्व वेदांत वाक्यांचे तात्पर्य अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी आहे असे समजणे आहे की नाही, असा निश्चय करणे म्हणजेच श्रवण होय. त्याला श्रवण म्हणतात. ते केल्यानंतर मग मनुष्याने मनन करावे. हे झालं श्रवण. श्रवण केल्यानंतर काय करावं? मनन. पण त्या मननाचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य